तुमचं यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर आहात, मग ही माहिती तुमच्यासाठी. कारण येत्या 15 जुलैपासून YPP अर्थात यूट्यूब पार्टनर प्रोग्रामच्या मॉनिटायझेशन पॉलिसीत मोठा बदल करायचा निर्णय यूट्यूबने घेतला आहे. यूट्यूबच्या नव्या नियमानुसार जर तुम्ही दुसऱ्यांच्या व्हिडिओ कंटेंटमध्ये बदल न करता थेट वापरत असाल तर ते व्हिडिओ मॉनिटायझेशनसाठी अयोग्य ठरतील. यूट्यूब निर्मात्याकडे स्वतःचा मूळ आशय असणं आवश्यक आहे आणि जर दुसऱ्यांचा व्हिडिओ घेतला तर त्यात बदल करून तो व्हिडिओ नवा दिसला पाहिजे. तसंच त्या व्हिडिओमध्ये स्वतःचा चेहरा किंवा आवाज असला पाहिजे. यूट्यूबवर अपलोड करणारा व्हिडिओ हा मनोरंजक किंवा शैक्षणिक असणं आवश्यक आहे. केवळ व्ह्यूजसाठी बनवलेले व्हिडिओ मॉनिटायझेशनसाठी अपात्र ठरतील. यूट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी पात्रता निकष पुढील प्रमाणे. किमान 1000 सबस्क्रायबर्स असणं आवश्यक आहे. मागच्या वर्षभरात 4000 तासांचा वॉच टाइम तसंच मागच्या 90 दिवसात 1 कोटी शॉर्ट्स व्ह्यूज असणं गरजेचं आहे. तसंच यूट्यूबने 16 वर्षाखालील युजर्ससाठी नवे नियम लागू केले आहेत. या युजर्सना पालकांच्या देखरेखीशिवाय लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याची परवानगी नसल्याचंही यूट्यूबनं स्पष्ट केलंय. त्यामुळे यापुढे यूट्यूबवर कंटेंट क्रिएट करताना यातील एकही नियम मोडणार नाही याची काळजी घ्यावी.